जयदेवीचे राजे राजांचे राज्य, दिव्यचे राजे मोगलांचे राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी मुस्लिमचं राज्य झालं नाही. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचे राज्य, हे दलितांचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवन जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा त्यांचा कालखंड आहे. आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची. आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगाने आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणसिंग फुकलेलं आहे. ही तुतारी दिली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या रणसिंग फुकराच्या संबंधीची स्थिती या राज्यात सहकार्य तुमच्या कष्टाला प्रयत्नाने आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो निर्देशावर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या आपल्या खेळाचं स्वागत करण्यापासून करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो.